नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला। या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आणि आदिवासी विकास विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे। शासकीय आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 9 महिने ही अल्पवयीन विद्यार्थिनी गरोदर होती, मात्र या गंभीर बाबीची आश्रमशाळा प्रशासनाला कोणतीही माहिती कशी मिळाली नाही, याबद्दल आता मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत। पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचं समोर आलंय। या अत्याचारामुळेच ही विद्यार्थिनी गरोदर राहिली होती। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे। या प्रकरणाची संवेदनशीलता आणि पीडितेचे वय लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला कमालीची गुप्तता पाळली होती। या संपूर्ण प्रकरणाची दखल आदिवासी विकास विभागाने घेतली आहे। या घटनेनंतर आता मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील अंतर्गत सुरक्षेची आणि गृहपालाची चौकशी केली जाणार असल्याचं समजतंय। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। तर कळवण प्रकल्पातील मोहनदरी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली अशी घटना समोर आलेली आहे। त्याबाबत आपल्या कार्यालयाकडे काय माहिती मिळाली आणि त्याबाबत काय चौकशी सुरू आहे, काय सांगा? शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदरी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2024 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्पाधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2024 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल। त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे। सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती। गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे। परंतु सर, आपण जर बघितलं तर पीओ कार्यालयाकडून असेल, आपल्या कार्यालयाकडून असेल, आरोग्य यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत। या चाचणीमध्ये ते निदर्शन पावसाळा सुरू झाला की दुर्गम भागात एक मोठी भीती असते, ती म्हणजे सर्पदंशाची। पण या संकटाचा सामना करण्यासाठी आता नंदुरबार जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासनाने उपचार यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवली आहे। नंदुरबार हा आदिवासी बहुल आणि दुर्गम भाग असल्याने येथे सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते। हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयासह सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पविष प्रतिबंधक औषधाचा म्हणजेच अँटी स्नेक वेनमचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलाय। सध्या जिल्ह्यात 13,470 सर्पविष प्रतिबंधक औषधांचा कुप्यांचा साठा उपलब्ध आहे। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ते विशेष प्रशिक्षणही देण्यात आले। त्यासोबतच गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उच्चस्तरीय उपचारांसाठी हलवण्याची चोख व्यवस्था प्रशासनाने केली। सर्पदंश झाल्यास नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा पारंपरिक उपचारांना बळी न पडता तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन शास्त्रीय उपचार घ्यावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले। आरोग्य विभागाच्या या तत्परतेमुळे दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। योग्य वेळी उपचार मिळाल्यास सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळणे शक्य होणार आहे। विनय सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार। लोकांना सांगू इच्छितो की आता सध्या पावसाळा आहे
पाऊस जरी तुरळक झालेला असला तरी जमिनीमध्ये गरमी असल्याने साप शक्यतो बाहेर येण्याचे चान्सेस असतात. शेतीच्या कामाला लोक लागलेले आहेत, त्याच्यामुळे शेतामध्ये पण सर्पदंश होण्याचे चान्सेस असतात. अशा वेळेस जर सर्पदंश आपल्या पेशंटला झाला तर त्यांनी त्वरित वेळ न दवडवता आपल्या नजीकच्या सरकारी रुग्णालयामध्ये धाव घेऊन लगेच त्या डॉक्टरांना भेटून आपल्यावरती ट्रीटमेंट सुरू करायची आहे. शक्यतो आपल्याकडचे साप हे 2 प्रकारचे असतात. एक पॉयझनस साप असतो आणि एक नॉन पॉयझनस. तर पॉयझनस जर असेल तर तो आपल्या शरीराच्या 2 प्रकारच्या सिस्टीमवरती त्याचा घात करतो. त्याच्यामध्ये एक रक्ताची सिस्टीम असते आणि एक श्वसनाची सिस्टीम असते. तर आपण आपल्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये म्हणजे सर्व ग्रामीण रुग्णालय असतील किंवा उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा महिला रुग्णालय असतील, त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचा साप चावलेला आहे हे रक्ताच्या तपासणीअंती आपण निश्चित करत असतो. आणि जे पेशंटला सिम्पटम्स येतील म्हणजे जे पेशंट आपल्याला सांगेल की असा असा त्रास होतोय, त्याच्यावरती आपल्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये 13,470 असे मुबलक प्रमाणाचे अँटी स्नेक वेनम ही औषधी उपलब्ध आहे. जर एखाद्याला आपल्या रक्ताच्या सिस्टीमवरती ॲक्ट करणारा साप चावला तर त्याच्यासाठी आपण FFP देतो. रक्त गोठण्याची क्रिया कशी करता येईल त्याचे पण इंजेक्शन आपल्याकडे आहे. आणि न्यूरोजेनिक टाईपचा जर साप आपल्याला चावला तर त्याच्यामध्ये आपली पापणी लवते, श्वासन क्रियेसाठी आपल्याला त्रास होतो, धाप लागते. अशा वेळेस आपल्याकडे जिल्हा रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरची उपलब्धता पण आहे. आणि जर पेशंट अत्यवस्थ झाला तर आपलं 102 व 108 कार्यरत असल्याने आपण त्याच्या थ्रू ग्रामीण रुग्णालय असो, उपजिल्हा रुग्णालय असो, येथून आपण जिल्हा रुग्णालय येथे पेशंटला संदर्भित करतो. आता साप चावलेला असेल तर तिथे क्षणाचाही विलंब न करता जिथे साप चावलेला आहे त्याच्या वरच्या भागामध्ये आपण रुमाल असेल, दोरी असेल किंवा ओढणी असेल त्याच्याने घट्ट बांधायचं आहे आणि त्वरित रुग्णालय गाठायचं आहे. आपल्याकडे जर ब्लेड असेल, चाकू असेल तर जिथे सापाने सर्पदंश केलेला आहे तिथे थोडीशी चीर मारून आपलं रक्त थोडं बाहेर कसं जाईल ह्या गोष्टीकडे बघून जेणेकरून ते विष आपल्या अंगामध्ये भिडणार नाहीये. आणि पहिलं मी विनंती अशी करेन की साप चावल्यानंतर कुणीही घाबरू नका. घाबरल्यानंतर काय होते, श्वसनाची क्रिया वाढते, रक्तदाब वाढतो आणि ते जे विष आहे ते जे नॉर्मल पद्धतीने शरीरात भिनलं पाहिजे ते जास्त प्रमाणात भिनतं. म्हणून कोणीही साप चावल्यावर घाबरू नका, प्रसंगावधान राखायचं आहे. ते गाठ मारल्यानंतर त्वरित दवाखान्यामध्ये आपल्याला जायचं आहे. असं आहे की मागील महिन्यापासून बऱ्यापैकी साप चावलेले रुग्ण आपल्याकडे येत आहेत आणि आपण प्रत्येक रुग्णावरती अगदी योग्यरित्या आपण उपचार करीत आहोत. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयात हजर करताच आज कोर्ट परिसरात प्रचंड हाय ड्रामा आणि तणावाचं वातावरण पाहायला मिळाले. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या 3 इतर साथीदारांना आज अखेर कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. रमेश म्हात्रेंना कोर्टात आणले जात असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी आणि नागरिकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान या गर्दीच्या आणि कडक बंदोबस्ताच्या वातावरणात न्यायालय परिसरात पोलीस आणि वकिलांमध्ये अचानक शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली आहे. कोर्ट परिसरात तैनात असलेल्या काही पोलिसांच्या वागणुकीवर आणि भूमिकांवर उपस्थित वकिलांनी तीव्र आक्षेप घेतलाय आणि पोलिसांवर थेट आरोप करण्यास सुरुवात केली. यामुळे न्यायालय परिसरात काही काळांसाठी प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरळीत पार पडली. या गदारोळानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रेसह त्यांच्या 3 साथीदारांना पुढील तपासणीसाठी पोलीस कोठडी सुनावली. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस आता पुढे काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हम वहाँ पे जब भी खड़े थे तभी पुलिस ऑफिसर आए और बोले कि मुझे पूरा प्रीमाइसेस मुझे 5 मिनटात हा पूर्ण प्रीमाइसेस मला खाली 5 मिनट के अंदर पूरा प्रीमाइस मुझे खाली चाहिए. क्या संबंध है? आरोपी को साइड से लेके जाओ. आपके पास मैन पावर है. हियर मोर देन 50 पुलिस ऑफिसर्स, हियर मोर देन 50 ऑफिसर्स इन डीसीपी डिवीजन में जितने सब, तो क्यों जरूरत इतने वीआईपी ट्रीटमेंट की? क्या जरूरत है? हम क्या उसको मारने वाले?
हमारा अधिकार नहीं, वो माननीय न्यायालय का अधिकार है न्याय करना। हम तो उसको मारने वाले थे क्या? नहीं ना। तो उसको क्यों इतनी सिक्योरिटी चाहिए? हमें हमारा काम करने दीजिए, हमारा काम रोकिए मत। वो कह रहे हैं कि आप 5 मिनट के अंदर मुझे ये सब खाली करके चाहिए। वो क्या सेलिब्रिटी है क्या? सेलिब्रिटी ट्रीटमेंट दे रहे आप उसको? सेलिब्रिटी ट्रीटमेंट किसी को भी नहीं देनी चाहिए, ऐसी एक गलत बात है। और सेलिब्रिटी ट्रीटमेंट ही पुलिस दे रही है। 2 दिनों से दे रही है। वकील लोगों को धमकाया गया है कि आपके ऊपर 353 दाखिल करेंगे। ये पैटर्न बन गया है। हाँ। ये पैटर्न ही बन गया है। वकीलों को धमकाओ, डॉक्टरों को धमकाओ, मारो, हॉस्पिटल में एडमिट हो जाओ। जस्ट पैटर्न। हमको एक्यू से कुछ लेना देना नहीं, लेकिन पुलिस का जो बिहेवियर है वकील लोगों के साथ बहुत वो अच्छा नहीं है कि उन्होंने हमारा इंसल्ट किया। हमारे कोर्ट में आके उन्होंने हमको बोला है कि आप ये खाली करो, 2 मिनट में खाली करो। इसका क्या मतलब वो है कि हम क्या उसी के लिए आए क्या? एडवोकेट हो, हाँ। इसके बारे में क्या आगे की कार्रवाई करोगे? हमने माननीय न्यायाधीश महोदय के पास, मैं एडवोकेट अभिनय रविंद्र अड़सूल न्यायाधीश महोदय के पास गया। मैंने सब ये चीजें मेंशन की, तो न्यायाधीश महोदय ने जो संबंधित अधिकारी को बुलाया उसको समझ दिया कि इट इज नॉट अ वे ऑफ टॉकिंग। अभिनय रवींद्र अडसूळ, आय एम ॲडव्होकेट अभिनय रवींद्र अडसूळ. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रद्धा शिवमते जोशी कल्याण कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आणि हे सगळे माझे लर्नड काउन्सिल्स, माझे कलिग्स. मी ॲडव्होकेट आज- अभिनय रवींद्र अडसूळ. आज कल्याण कोर्टामध्ये एक प्रकार घडला जो आम्हाला सगळ्या जनतेला दाखवून द्यायचा आहे. ओके, अँड वी आर अगेन्स्ट इट. आज आम्ही सगळे ऑफिसर्स ऑफ दी कोर्ट आमच्या कोर्ट प्रिमाइसेस मध्ये रोजच्या कामाप्रमाणे प्रॅक्टिस करायला आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लॉबी ठिकाणी उभे असतो. आम्ही उभे होतो तेव्हा भरपूर पोलीस गुन्हेगाराला घेऊन आले आणि हे सगळे पोलीस आम्हाला पण धक्काबुक्की करत होते. आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या, आमच्याशी घाणेरड्या टोनमध्ये ते बोलले, याच्यावर आम्ही पण प्रतिकार केला. आणि त्यांनी लिटरली अशा पद्धतीची भूमिका दाखवली की ते ह्या क्रिमिनल्सला VIP ट्रीटमेंट देतात आणि आम्ही या सगळ्याच्या अगेन्स्ट आहोत. आम्ही हे बिलकुल सपोर्ट करत नाही. क्रिमिनल्स आर क्रिमिनल्स अँड दे शुड नेव्हर बी गिवन एनी VIP ट्रीटमेंट. ओव्हर टू माय काय तुमची भूमिका पुढे काय करणार आहात या संपूर्ण प्रकरणात? आम्ही कोर्टरूम मध्ये गेलो, ऑनरेबल जज साहेबांना सगळं सांगितलं की आमच्याशी ते कशा पद्धतीने बोलले, वकिलांशी आम्हाला धमकावलं, कॅमेरा ऑन करून त्यांच्या लेडी पोलीस ऑफिसरला सांगितलं तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, ह्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार, 353 वकिलावर गुन्हे दाखल करणार. ही मुजोरी पोलीस स्टेशन मध्ये तर हे करतातच, सामान्य पब्लिकला सुद्धा ते तसंच ट्रीट करतात, आम्हालाही ते तिथे तसंच ट्रीट करतात. वेअरॅज पोलीस स्टेशन हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्स वरती तिथे सगळं चालतं. तर ही दादागिरी जेव्हा जेव्हा ते लोक इथे कोर्ट प्रिमाइसेस मध्ये येतात तेव्हा आमच्यासारखे कुठलेही वकील याच्या पुढे खपवून घेणार नाही. आम्ही हा काळा कोट याच्यासाठी घातलेला नाही आणि हेच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे.